नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलू भुजिया ही घरच्या घरी कशी बनवायची ती ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकडलेले बटाटे घेतले आहेत 5-6, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा बेडगी मिरची मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ. इकडे मी एक भांडे घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता बटाटे सोलून घेऊ. बटाटे आपले सोलून झालेले आहेत, ते आपण आता किसून घेऊ. आपण आता हे बटाटे किसून घेऊ. असे हे किसून घ्यायचे. बटाटा आपला किसून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ. बेडगी मिरची मसाला, धने पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट मसाला, हळद, चवीनुसार मीठ. हे मिश्रण मिक्स करून घेऊ. या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे आपल्याला. डो तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं तेल घालून घेऊ. आपण आता त्याच्यामध्ये बेसन घालून घेऊ. बेसन घालून मळून घेऊ. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही केलेला आहे मी. थोडंसं तेल घालून हे मळून घेऊ. आपला डो तयार झालेला आहे. असा डो तयार करून घ्यायचा. इकडे मी चकलीचा साचा घेतला आहे, त्याला पण आता तेल लावून घेऊ. असं तेल लावून घ्यायचं चकलीच्या साच्याला. आपण आता हा बटाट्याचा डो चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊ. आपण आता आलू भुजिया बनवायला सुरुवात करू. इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं. असं तेलाला उकळी आली पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये आलू भुजिया करायला सुरुवात करू. हे असं करायचं असतं. हे मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं तळून घ्यायचे, आलटून पलटून. दुसऱ्या साईडने शेकून घेऊ. आपली आलू भुजिया तयार झालेली आहे. माझी ही आलू भुजिया रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद.